अष्टविनायक परिवार आमगाव व आरोग्य भारती आमगाव यांच्याद्वारे श्री गणेश स्थापनेच्या पहिल्याच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला। अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री गणपती स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सामाजिक कार्याची प्रेरणा देणारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। यावेळी सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावून रक्तदात्यांचे अभिनंदन करीत प्रोत्साहन दिले। रक्तदान शिबिर अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेच्या व आरोग्य भारती आमगाव यांच्याद्वारे श्री गणपती स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सामाजिक कार्याची प्रेरणा देणारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावून रक्तदात्यांचे अभिनंदन करीत प्रोत्साहन दिले। रक्तदान शिबिरामध्ये गंगाबाई शासकीय रक्त बँक येथील ने रक्त संकलन केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला। रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी अष्टविनायक परिवार सदस्यांनी सहकार्य केले। यावेळी 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले। अष्टविनायक परिवारातर्फे मागील 26 वर्षापासून सामाजिक कार्याची प्रेरणा ही नगरात गाजवली जात आहे। त्यांच्या कार्यात नगरातील युवक उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन योगदान देतात। यावर्षी अनेक सामाजिक कार्याची अनेक उपक्रमे राबवली जात आहे। त्यांच्या या कार्याला प्रत्येक घटकाकडून कौतुक करण्यात येत आहे। जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी, वेल्स्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो पॉवर, टीएचडीसी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला। ज्यामध्ये 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे। या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे। राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॅट असून 40,870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे। राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे।